सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा इंद्राणीला म्हणत असते की सगळ्यांच्या मनात असणारी विरोचकाबद्दलची भीती आता थोडी कमी झाली आहे. ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की हो, आपल्याला हेच हवं होतं. आणि तू बघितलं ना, जेव्हा सगळे ठामपणे त्या रुपालीच्या भोवती उभे राहिले होते तेव्हा ती किती घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. आणि त्यावर नेत्रासुद्धा हो म्हणते. त्यानंतर ती इंद्राणीला सांगते की आबांनी आपल्याला गरुड देवाची जी आरती दिली आहे तिचा नक्कीच काहीतरी फायदा होईल. आणि त्यावर इंद्राणी म्हणते, हो नेत्रा, याबद्दल मला सुद्धा खात्री आहे. गरुड देवांच्या आरतीमुळे अस्तिका तिच्या नागरूपात सगळ्यांसमोर येईल. आणि मग त्या दोघीजणी उद्या सगळं काही व्यवस्थितपणे पार पडावं म्हणून देवी आईची प्रार्थना करतात. त्यानंतर नेत्रा गरुड देवांच्या मूर्तीसमोर हात जोडते. त्यानंतर त्या ठिकाणी अद्वैतही येतो. तो आणि इंद्राणीसुद्धा त्यांची आराधना करतात. मग नेत्रा अद्वैतला विचारते की तुम्हाला आतमध्ये येताना कोणी बघितलं तर नाही ना? त्यावर अद्वैत म्हणतो नाही. आणि मग नेत्रा त्या दोघांना सांगते की तुम्ही गरुड देवांची आरती व्यवस्थितपणे पाठ करून ठेवा. मी घरातील इतरांना देखील दिली आहे. उद्या सकाळीच आपल्याला ती आरती म्हणायची आहे. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. तर दुसरीकडे अचानक अस्तिकाला गरुडाचा आवाज येऊ लागतो. त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते. तो आवाज नेमका कुठून येत आहे हे तिलाही कळत नाही. ती खूप घाबरलेली असते. तर दुसरीकडे नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत ती गरुड देवांची मूर्ती देवघरात ठेवण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे अस्तिका खूप घाबरलेली असते. ती खूप अस्वस्थ होते. गरुडाचा आवाज नेमका कुठून येत आहे हे तिला कळत नाही. आणि मग त्यानंतर ती घाबरून रुपालीकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी ती मूर्ती देवघरामध्ये ठेवतात. आणि मग त्यानंतर अद्वैत म्हणतो की नेत्रा, आपण ठरवल्याप्रमाणे उद्या सगळं काही होईल, पण मग पुढे काय करायचं? त्यावर नेत्रा म्हणते की अस्तिका तिच्या नागरूपात आल्यावर आपण तिथेच तिचा फणा ठेचायचा. त्यावर अद्वैत म्हणतो, पण ती विरोचकाचा नाग आहे, तिला मारणं एवढं सोपं नसणार. त्यावर नेत्रा म्हणते, म्हणूनच आपण सगळ्यांनी एकत्र थांबायचं. त्यावर अद्वैत विचारतो, पण जर त्यावेळी त्या विरोचकाने काही केलं तर? नेत्रा म्हणते की त्याच्या नागाला आपण इजा केल्यावर तो आक्रमक होणारच. पण इंद्राणी त्यांना म्हणते की नाग हा विरोचकाचा बॅकबोन आहे. आणि जर तोच आपण मोडला तर विरोचक कमकुवत पडेल. तो काहीच करू शकणार नाही. आणि इंद्राणीचं हे बोलणं अद्वैत नेत्राला सुद्धा पटतं. अद्वैत म्हणत असतो की मी त्या विरोचकावर लक्ष ठेवेल, तुम्ही सगळ्यांनी आरती म्हणा. मात्र इंद्राणी त्याला सांगते की नाही अद्वैत, आपण सगळ्यांनी एकत्र थांबायचं आहे. आणि त्यावर अद्वैतही हो म्हणतो. तर दुसरीकडे ती अस्तिका रुपालीकडे जाते. तिची अवस्था बघून रुपाली देखील घाबरूनच तिला विचारते की नेमकं काय होतंय तुला? त्यावर अस्तिका म्हणते की विरोचका, मला गरुडाचा आवाज ऐकू येत आहे, प्लीज मला वाचवा. आणि त्यावर रुपाली म्हणते की तुला काही होणार नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव. मात्र अस्तिका म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना, नागाचं आणि गरुडाचं काय नातं आहे ते? आणि त्यावर रुपाली तिला सांगते की तुला काही होणार नाही, तू विरोचकाचा नाग आहे. आणि हे घर शहरापासून थोडं दूर आहे, आजूबाजूला जंगल आहे, डोंगर आहे, त्यामुळे तुला कदाचित पक्ष्यांचा आवाज येत असेल. आणि मग त्यानंतर ती अस्तिकाला शांत करते. मात्र घडलेल्या प्रकारामुळे अस्तिका खूपच घाबरलेली असते. त्यानंतर रात्री घरातील सगळेजण नेत्रा अद्वैतच्या रूममध्ये जमतात. नेत्राने गरुड देवांची आरती सगळ्यांना दिलेली असते आणि ती सगळ्यांकडून ती आरती पाठ करून घेत असते. जवळजवळ सगळ्यांचीच आरती पाठ होते. मात्र फाल्गुनीला एक शब्द बोलताच येत नसतो. विळख्या त्या शब्दामध्ये तिळच्या ऐवजी डचा उच्चार करत असते. आणि त्यामुळे नेत्रा तिला सांगते की फाल्गुनीताई, तुम्ही जर चुकीचा उच्चार केला तर सगळा अर्थच बदलेल आणि मग काही उपयोग होणार नाही. त्यावर फाल्गुनी म्हणते की नेत्रा, मी प्रयत्न करते. आणि मग ती पुन्हा पुन्हा ळ म्हणण्याचा प्रयत्न करते, पण तिला काही तो शब्द बोलता येत नाही. नेत्रा तिला धीर देत म्हणत असते की ताई, तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमेल. तेजस आणि केतकीसुद्धा तिला मदत करत असतात. मात्र फाल्गुनीला काही तो शब्द बोलता येत नाही. आणि मग शेवटी शेखर म्हणतो की नेत्रा, मला असं वाटतं की आपण फाल्गुनीला या सगळ्यामध्ये नको घ्यायला, तिला आपण बाजूला ठेवू. तर अद्वैत म्हणतो की हो, माझंसुद्धा हेच मत आहे, कारण तिला शिकवण्या इतपत वेळ आपल्याकडे नाही आहे. आणि त्या दोघांचं हे बोलणं ऐकून फाल्गुनी रडू लागते. तर नेत्रा त्यांना समजावते की आपण हे सगळं काही एक कुटुंब म्हणून करत आहे, त्यामुळे आपण फाल्गुनी ताईंना बाजूला नाही ठेवू शकत, त्यांना ही आरती म्हणावीच लागेल.
आणि मग ती पुन्हा फाल्गुनीला सांगते की ताई तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमेल. आणि मग त्यानंतर फाल्गुनी प्रॅक्टिस करते आणि मग शेवटी तिला तो शब्द बोलता येतो, त्यामुळे सगळेजण खुश होतात. पण नेत्रा सांगते की ताई तुम्ही रात्रभर प्रॅक्टिस करा, कारण उद्या सकाळीच आपल्याला ही आरती म्हणायची आहे आणि कोणतीही चूक होता कामा नये. त्यावर फाल्गुनी हो म्हणते. तर तेजस तिला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला हे सगळं काही सिक्रेट ठेवायचं आहे, त्या रुपाली म्हात्रेला हे कळता कामा नये. आणि त्यावर फाल्गुनी हो म्हणते. त्यानंतर इंद्राणी सगळ्यांना सांगते की आज जशी तुम्ही हिंमत दाखवली तशीच आपल्याला यापुढे सुद्धा हिंमत दाखवायची आहे. आपण जे काही करतोय ते मनापासून करायचं आहे, कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. त्यानंतर रात्री अचानक अस्तिकाला पुन्हा गरुडाचा आवाज येऊ लागतो, त्यामुळे ती घाबरून जागी होते आणि मोठमोठ्याने रडतच म्हणत असते की मला मारू नका, मला मारू नका. आणि तिच्या आवाजाने इंद्राणीला सुद्धा जाग येते. अस्तिकाला नेमकं काय होत आहे हे तिला कळत नाही. तर इकडे अस्तिका घाबरून तिचं रूप बदलण्याचा प्रयत्न करत असते, पण तितक्यात तिच्या लक्षात येतं की इंद्राणी तिच्याकडेच बघत आहे, त्यामुळे मग ती नागरूपात येत नाही. तर इंद्राणी तिच्या जवळ जात तिला विचारते की अस्तिका काय झालं, तू का घाबरली आहे. त्यावर अस्तिका नाटक करत म्हणते की मला खूप वाईट स्वप्न पडलं. इंद्राणी विचारते काय, पण अस्तिका काही सांगत नाही. आणि मग इंद्राणी तिला पाणी आणून देते आणि ती स्वतःच विचारते की तुला रुपालीचं स्वप्न पडलं का. त्यावर अस्तिका म्हणते हो, मला त्यांचंच स्वप्न पडलं. मगाशी किचनमध्ये जो काही प्रकार घडला कदाचित त्यामुळे असावं, पण मला कळत नाही आहे त्या माझ्याशी असं का वागतायत ते. आणि त्यावर इंद्राणी नाटक करत तिला सांगते की त्या नाही तर तो रुपाली एक राक्षस आहे. आणि ते ऐकून अस्तिका घाबरल्याचं नाटक करते. ती म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, हे सगळं खरं आहे का. त्यावर इंद्राणी सांगते हो, ती एक राक्षस आहे, पण तू घाबरू नको, कारण आता थोड्याच दिवसांमध्ये तिचा खेळ संपणार आहे. त्यामुळे अस्तिका विचारते म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही. आणि मग इंद्राणी तिला खोटंच सांगते की आम्ही अशी काहीतरी व्यवस्था केली आहे ज्यामुळे ती स्वतःला मारेल आणि हा सगळा खेळ संपेल. आणि खरं तर यातलं मी तुला काहीच सांगणार नव्हते, पण तू खूप घाबरली आहे म्हणून तुला सांगितलं. आता फक्त शेवटचे काही दिवस तू घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्यासोबत. आणि त्यावर अस्तिका हो म्हणते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर तयार होत असतो आणि तो आरशात बघून गाणं देखील गुणगुणत असतो. त्यामुळे रुपाली त्याच्यावर चिडते. ती म्हणते की तुझं तोंड बंद कर, मात्र शेखर काही तिचं ऐकत नाही. त्यामुळे रुपाली ओरडूनच विचारते की खूप हवेत उडू नको, मी काही तुझ्या त्या नेत्राला घाबरत नाही, जा जाऊन सांग तिला. त्यावर शेखर म्हणतो की तूच सांग, तू तिला घाबरतेस का. आणि मग तो तेथून दुसरीकडे जातो. तर रुपाली म्हणत असते की तुला कळत नाही आहे का, बुद्धिबळाच्या पटावरील तुझं एक एक प्यादं मरत चाललं आहे. आणि त्यावर शेखर हसतच म्हणतो तुला वजीर माहीत आहे ना, आम्ही तुझ्या त्या वजिरालाच मारणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि मग तो तेथून निघून जातो. आणि मग त्याचवेळी अस्तिका त्या ठिकाणी येते. ती रुपालीला सांगते की माझ्याकडे एक महत्त्वाची बातमी आहे. आणि मग ती काल रात्री इंद्राणीने तिला जे काही सांगितलेलं असतं तेच रुपालीला सांगते. त्यामुळे रुपाली घाबरते. तर दुसरीकडे इंद्राणी काल रात्री घडलेला सगळा प्रकार शेखर, नेत्रा आणि अद्वैतला सांगत असते. तिची खात्री असते की अस्तिका हे सगळं जाऊन रुपालीला सांगणार आणि रुपाली नक्कीच काहीतरी चूक करणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा आणि इंद्राणी अस्तिकाला देवघरात घेऊन जातात आणि तिथे गरुड देवांची मूर्ती बघून अस्तिका खूप घाबरते. ती खूप अस्वस्थ होत असते. आणि मग त्यानंतर नेत्रा आणि इंद्राणी तिच्या कानाखाली मारायला सुरुवात करतात. त्या दोघीही तिला विचारत असतात की तूच आहे ना तो विरोचकाचा नाग, आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. आणि मग त्यानंतर नेत्रा रुपालीला सुद्धा बाजूला ढकलून देते आणि अस्तिकावर वार करण्यासाठी जाते. तर अस्तिका तिच्या नागरूपात येते. आणि मग त्यानंतर रुपाली मोठमोठ्याने अस्तिकाला आवाज देत असते, पण अस्तिका तिच्या जवळ येत नाही. त्यामुळे रुपाली स्वतःच डोकं फोडून घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.